नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत। मित्रांनो, गणेशोत्सव झाल्यानंतर आता गणेश विसर्जनाची लगबग ही सुरू झालेली आहे। त्यानिमित्त मित्रांनो आपण हे बॅनर बनवायला सुरुवात केलेली आहे। तर हे आपलं जोगेश्वरी ग्राफिक्सचे चॅनल आहे, तर याला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण भविष्यात असे भरपूर व्हिडिओज आपल्या चॅनलवर हे येणार आहेत। प्रत्येक सणाचे आणि प्रत्येक इव्हेंटचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत। तर त्याचे आयडियाज किंवा ते बॅनर बघण्यासाठी मित्रांनो इंस्टाग्रामला फॉलो करून ठेवा आणि टेलिग्रामला सुद्धा जॉईन करून ठेवा, कारण तिथं आपण रोज नवनवीन बॅनर आयडियाज हे अपलोड करत असतो। आणि मित्रांनो, व्हिडिओचा जे मटेरियल दिलं आहे त्याचा पासवर्ड 2 स्टेपमध्ये दिलेला आहे, तर व्हिडिओ स्किप न करता बघा, तर पासवर्ड तुम्हाला नक्कीच सापडून जाईल। आणि तो पासवर्ड टाकून मित्रांनो तुम्ही हे मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करू शकता। मित्रांनो, हे थंबनेल आहे बघू शकता तुम्ही, आणि बॅनर कसं झालेलं आहे हे पण तुम्ही बघू शकता। तर हे आपलं बॅनर आहे गणेश विसर्जनाचं, अनंत चतुर्दशीचं। तर हे कसं बनवलेलं आहे, त्याची सुरुवात कशी केलेली आहे हे आपण आता बघूया या पुढे। तर सर्वात आधी पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन आपण ओपन करून घेतलेलं आहे, आणि त्याची साईज जी आहे ती नेहमीप्रमाणेच 5000 × 5000 अशा स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये आपण इथं सिलेक्ट करून घेतलेली आहे। मित्रांनो, प्रत्येक बॅनर आपलं हे 5000 × 5000 याच रेशोमध्ये असतं, जेणेकरून ते कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्यवस्थित अपलोड होतं। तर मित्रांनो, डिफॉल्टचं जे टेक्स्ट आहे आपण इथनं डिलीट करून घेतलेलं आहे, आणि गॅलरीमधनं मी जे तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे त्याच्याचमधनं हे बॅकग्राऊंड आपण इथं सिलेक्ट करून घेणार आहोत। तर बघू शकता मित्रांनो, हे बॅकग्राऊंड आहे, हे आपण इथं सिलेक्ट करून घेतलेलं आहे, आणि ते 100% त्याचा रेशो करून, एक्सपेक्ट रेशो त्याचा 100% करून त्याला लेअर पॅनलमधून आपण इथनं लॉक करून घेतलेलं आहे। मित्रांनो, प्रत्येक लेअर आपल्याला इथे लॉक करून घ्यायची आहे, जेणेकरून ते हलणार नाही आणि तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। तर अशाच पद्धतीने मित्रांनो प्रत्येक लेअर ही ॲड करत चालायचं आहे। जर मित्रांनो तुम्हाला ही एडिटिंग आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन्स हे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचून जाईल, आणि तुम्ही कुठलाही बॅनर किंवा इव्हेंट्स हा मिस करणार नाहीत। तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, आपण एक PNG इथं ॲड करत चाललेलो आहोत, आणि एक PNG ॲड करूनच इथं आपलं बॅनर कंप्लीट होणार आहे। आणि भविष्यात मित्रांनो भरपूर व्हिडिओज आपले येणार आहेत। प्रत्येक सणाला, प्रत्येक इव्हेंटला आपण बॅनर एडिटिंग ही करत असतो, आणि तुम्हाला माहीतच असेल आपण एकदम सोप्या पद्धतीने इथं एडिटिंग दाखवतो, जेणेकरून ती प्रत्येकाला जमते। आणि त्याच्यातले जे फॉन्ट्स आहेत ते सुद्धा आपण सिम्पल फॉन्ट्स हे वापरत असतो, कुठलेही कॅलिग्राफी, इन्फिनिटी, आणि जे फॉन्ट्स आपण वापरतो ते सुद्धा आपण तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत। त्याचे व्हिडिओजसुद्धा आहेत, तर ते सुद्धा तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेकआउट करू शकता। चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही नक्की बघा, तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर हा व्हिडिओ सापडून जाईल। तर फायनल लेअर ॲड झाल्यानंतर मित्रांनो आपण इथनं बॅनर हे सेव्ह करून घेणार आहोत, आणि त्याची क्वालिटी ही अल्ट्रा करून घ्यायची आहे। तर हे तर तुम्हाला माहीतच असेल, कारण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये असंच करत असतो। अल्ट्रा क्वालिटीमध्ये इथं बॅनर सेव्ह करून ते AI फोटो इन्हान्सर या ॲपमध्ये आपण घेऊन जाऊन तिथं इन्हान्स करत असतो। तर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून आपलं जे बॅनर आपण इथं सेव्ह झालेलं आहे ते इथनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे, आणि परत ते बॅनर एकदा सिलेक्ट करून ते इन्हान्स करून घ्यायचं आहे। वास्तुशांती आणि गृहप्रवेशाचं हे बॅनर आहे, हे सुद्धा तुम्ही चेकआउट करा।
आणि सत्यनारायण पूजेचे सुद्धा बॅनर आपण बनवणार आहोत, त्याचीसुद्धा तुम्हाला लगेच लवकरच व्हिडिओ भेटून जाईल. आणि त्यासाठी लागणारे इन्फिनिटी फॉन्ट जे आहेत ते आपण सुद्धा इथं दिलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही चेकआउट करा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. तर भेटूया आपण पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया.